नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सुगंधा म्हणत असते की आभा, उद्या सुगड काढून ठेवा. उद्या काय आहे माहिती आहे ना? अगं संक्रांत आहे, त्याच्यामुळे जास्तीचे सुगड काढ. तुला माहिती आहे ना, उद्या मानसीची सुद्धा संक्रांत आहे. तेव्हा आभा म्हणत असते, हो ना, उद्या मानसी वहिनीसुद्धा संक्रांत साजरी करणार, लग्नानंतरची पहिली संक्रांत. तेव्हा सुगंधा म्हणत असते की उद्या माझ्याबरोबर कुणीतरी संक्रांत साजरी करेल, पूजा करेल. नाहीतर इकडे गायत्रीला तर अजिबात ही गोष्ट आवडतच नाही. तिने माझ्याबरोबर अजून सुगड पुजलेलाच नाही आहे. पण उद्या मानसी माझ्याबरोबर सुगड पुजेल, हो की नाही? तेव्हा आबा म्हणते, जाऊ दे ना, त्या गायत्री वहिनीचा विषय अजिबात काढू नकोस. पण मानसी वहिनीची लग्नानंतरची उद्या पहिली संक्रांत आहे आणि ती तर एकदम छान पद्धतीने साजरी झाली पाहिजे. अगं आई, वहिनीला उद्या काळ्या रंगाची साडीसुद्धा लागेल ना, आणि हलव्याचे दागिनेसुद्धा लागतील, बरोबर की नाही? तेव्हा इकडे सुगंधा म्हणते, हो ना, बरोबर आहे. मी एक काम करते, तेजसला सांगते तिच्यासाठी काळ्या रंगाची साडी आणायला. पण तू सुगड वगैरे सगळं काढून ठेवा. तेव्हा आभा म्हणते, हो, मी सगळी तयारी करून ठेवते. जरा आधी सांगितलं असतंस तर लवकर आणि छान पद्धतीने सगळी तयारी झाली असती. तेव्हा सुगंधा म्हणते, असू दे ना, आणि तसंही इथे आता आपल्याकडे अजून वेळ आहे. त्या वेळेमध्ये आपण सगळी छान तयारी करू, असं सुगंधा म्हणते. आणि ती मानसी आणि काजलसाठी नाश्ता घेऊन जाते. त्याचबरोबर इथे आता सर आलेले असतात आणि ते तेजसला विचारतात की तेजस, ह्या खूपच जास्त महत्त्वाच्या फाईल्स आहेत, तू व्यवस्थित तपासले आहेस ना? तेव्हा इथे तेजस म्हणतो, हो सर, मी अगदी व्यवस्थित तपासले आहेत, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तेव्हा तिथे रणजितचा माणूस बसलेला असतो आणि त्याने पेपर चेंज केलेले असतात आणि त्याच्यावरती तेजसने सह्यासुद्धा केलेल्या असतात. आणि इथे तेजसला त्या कारस्थानामध्ये फसवण्याचा डाव या सगळ्या माणसांचा असतो. तर इकडे आता त्याचे सर त्याला येऊन विचारतात, काही गडबड तर नाही आहे ना? तेजसला त्याबद्दल काही माहिती नसतं आणि तो म्हणतो, नाही सर, काही गडबड नाही आहे. त्याच्यानंतरला काजलला इथे मानसी म्हणत असते की काजल, तुला माझ्याबरोबर यायचं आहे, चल त्या ठिकाणी मला घेऊन. तेव्हा काजल म्हणते, अगं काय बोलतेस तू मानसी, मी कशी काय येणार आहे सांग बरं तू मला. आणि हे बघ, आपल्याला कामसुद्धा करायचं आहे. तेव्हा मानसी म्हणते, जाऊ दे गं, काम करू नंतर, हे सुद्धा आपलं महत्त्वाचंच काम आहे की नाही, सांग बरं तू मला. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, नाही, तू मला मदत करायची म्हणजे करायची. तू माझी मैत्रीण आहेस, मी तुझ्याकडून नाही अपेक्षा करणार तर कुणाकडून करणार आहे? तेव्हा इकडे या लोकांच्या भावना मला दुखवायच्या नाही आहेत. मला जे काही करायचं आहे सगळं चांगलंच करायचं आहे. त्यानंतरला इथे सुगंधा म्हणते, येऊ का आतमध्ये? तेव्हा मानसी म्हणते, मावशी, अहो विचारताय काय? तुम्ही लगेच यायचं ना, विचारत नाही बसायचं. तेव्हा इकडे सुगंधा म्हणते, नाही गं बाई, मला वाटलं तुम्ही दोघीजणी कामात असेल तर उगाच डिस्टर्ब नको ना करायला, म्हणून विचारलं येऊ की नको म्हणून. बरं चला, अजून तुम्ही कामाला सुरुवात नाही का केले? तेव्हा मानसी म्हणते, नाही मावशी, अजून कामाला सुरुवात नाही केली. तेव्हा सुगंधा म्हणते, चांगली गोष्ट आहे. तुम्ही दोघीजणी आधी गरमागरम ह्या नाश्ता करा आणि तुम्ही चहासुद्धा घ्या, म्हणजे बरं वाटेल दोघींनाही. तेव्हा इथे फाईल आता नाश्ता ठेवत असताना खाली पडते. तेव्हा मानसी खूपच जास्त घाबरते. तिला असं वाटतं की आता सुगंधा ही फाईल बघते की काय, ज्याच्यामध्ये सगळी आता प्रभुनिवासाची कहाणी असते. त्यामुळे इथे आता ती फाईल उचलते सुगंधा आणि बाजूला ठेवते. तेव्हा सुगंधा म्हणत असते की बघितलंस काजल, अगं माणसे अजून पूर्णपणे बरीसुद्धा झालेली नाही आहे, तरी लगेच हिला आता कामं करायची आहेत. तेव्हा मानसी म्हणते, मावशी, माझं जरा थोडं काम होतं, मला बाहेर जायचं होतं, मला जाऊ द्या ना. तेव्हा सुगंधा म्हणते, मानसी, अगं काय बोलतेस? पाय तुझा पूर्णपणे बरा नाही झाला आहे आणि तू एकटी जाणार आहेस का बाहेर? नको नको, अजून दुखापत झाली तर तुला. तेव्हा काजल म्हणते, मावशी काळजी करू नका, मी जाते ना तिच्याबरोबर, मी तिला घेऊन जाते आणि पुन्हा घरी घेऊन येते. तेव्हा सुगंधा म्हणते, बाई, तू तेजसला फोन करून सांगितलेस का? तो माहिती आहे ना कसं आहे तुला? तेव्हा इकडे मानसी म्हणते, हो मावशी, मी त्यांना नंतर फोन करून सगळं सांगते, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा सुगंधा म्हणते, बरं बाई, ठीक आहे, जा हां, पण व्यवस्थित परत ये. त्यानंतरला इथे मानसी म्हणत असते, मावशी माफ करा, आता मी तुम्हाला कारण नाही सांगत आहे, पण तुम्हाला मी जे काही करते ना, ते आपल्या घराच्या हितासाठी करते, हे सगळं कळेल तुम्हाला. त्यानंतरला इथे तेजसला फोन आलेला असतो. तेजस म्हणत असतो, हां आई बोल ना. तेव्हा सुगंधा म्हणत असते, तेजस,
अरे माझं महत्त्वाचं काम आहे म्हणून फोन केला आहे तुला. हे बघ ऑफिसमधून येताना एक काळ्या रंगाची साडी घेऊन ये मानसीसाठी. तेव्हा इकडे उद्या मकर आहे असं सांगितलं जातं. तर तेजस म्हणत असतो, आई अगं कशाला आता हे उपास तापास. आणि हे बघ आई, अगं मला नाही वाटत संक्रांत वगैरे साजरी केली पाहिजे. पुढच्या वर्षी करू नये सगळं. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते, पुढच्या वर्षी वगैरे काही नाही हां. परत तुझ्या मनात आलेलं नाही आहे ना की तू मानसीच्या योग्यतेचा नाही आहेस, मानसीला सोडून दिलं पाहिजे, तिच्या योग्यतेचं दुसरं कुणीतरी आहे. अजिबात असं चालणार नाही आहे, असं बोलायचं सुद्धा नाही. येताना काळ्या रंगाची साडी घेऊन ये. तेव्हा इथे गायत्री त्यांचं बोलणं आता ऐकत असते. तिला कळत असतं की या लोकांचा घरावरती किती जीव आहे ते. त्यानंतरला इथे मानसी भेटायला आलेली असते, ती म्हणजे गीताला. ती विचारत असते, गीता वहिनी नक्की काय झालं आहे तुमच्यामध्ये आणि गायत्री मॅडममध्ये? कारण गायत्री मॅडम असं दाखवतात की त्या तुमचा खूप रागराग करत आहेत. पण का, कशासाठी, नेमकं त्यावेळेला काय घडलं होतं? तेव्हा इथे आता गीता म्हणत असते की काय घडलं होतं ते आता काही मी सांगणार नाही आहे, पण आता पहिल्यासारखं काही होणार नाही. तेव्हा मानसी म्हणते, असं नका बोलू गीता वहिनी, मला माहिती आहे तुम्हाला आपल्या घराबद्दल किती आकर्षण आहे, मग तरीसुद्धा तुम्ही घरापासून लांब का राहता? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की तेजस, उद्या संक्रांत आहे ना, उद्या तुझ्या संक्रांतीवरती कसं विरजन घालते ना ते बघच तू. तेव्हा इकडे गायत्री आता प्लॅन करते इथे तेजसला फसवण्याचा. तिने आधीसुद्धा तेजसला फसवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण आतासुद्धा ती गप्प बसत नाही. तिने इथे पैशांचे बंडल आणलेले असतात. हे ते पैशांचे बंडल आहेत जे मानसीचं अपघात झाल्यानंतर तेजसला गायत्री देणार असते. आणि ते आता तेजसने न घेतल्यामुळे त्याच्या हाताचे ठसे त्याच्यावरती उमटलेले असतात. त्यानंतरला इथे पैसे कपाटामध्ये ठेवताना त्या रूममध्ये येत असते ती म्हणजे सुगंधा. सुगंधा प्लेट वगैरे आणण्यासाठी येत असते. गायत्री म्हणत असते की रूममध्ये तेजस नाही आहे, त्याचबरोबर मानसी पण कुठेतरी बाहेर गेले, मग आता या रूमच्या दिशेने कोण येते? तेव्हा गायत्री खूपच जास्त घाबरते. आपलं कारस्थान फुटते की काय असं तिला वाटत असतं. तेव्हा गायत्री म्हणते की आता या रूमच्या दिशेने कोण बरं येत असेल? तेव्हा ती लपून बसते. त्यानंतर सुगंधा आता रूममध्ये येते. सुगंधा आलेली असते चहा नाश्ता झालेल्या प्लेट्स वगैरे घेण्यासाठी. ती येते, प्लेट वगैरे जमा करते आणि ती आजूबाजूला बघत असते. तिला असं वाटतं की कुणीतरी इथे आहे का? तिला भाससुद्धा उठतो. ती त्या कपाटाच्या दिशेने बघते, पण ती पुढे काही जात नाही. फक्त त्याच्याकडे बघून ती बाहेर निघून जाते आणि नंतरला कपाटाचा दरवाजा इथे खूपच जास्त जोरात गायत्री ढकलते, कारण ती आतमध्ये बसून राहिलेली असते. तिला असं वाटतं, जर मला इथे सुगंधाने बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा इकडे सुगंधा बाहेर गेल्यानंतर गायत्री बाहेर येते. तर इकडे आता तेजस विचारत असतो की मॅडम, माझं थोडं काम होतं तुमच्याकडे. तेव्हा मॅडम म्हणतात, कसलं? तुम्हाला एवढं सगळं काम दिलं आहे, त्यातलं मला देताय की काय? तेव्हा तेजस म्हणतो, नाही नाही, ते का माझं मी करेन, फक्त एक मला मदत हवी होती. जरा मला सांगताय का काळ्या रंगाची साडी कुठे मिळेल ते, तशी घ्यायला? तुम्ही काही ना काहीतरी ऑर्डर करत असता ना, तसंही मला सांगा. तेव्हा इथे आता मॅडम म्हणत असतात की हे बघा, बायकोची पहिली संक्रांत आहे म्हणून हवी आहे वाटतं काळ्या रंगाची साडी, पण आता लगेच ऑर्डर केल्यानंतर लगेच येत नाही, त्याला 1-2 दिवस जातात ना. तुम्ही एक काम करा, साडीच्या दुकानात जा आणि कुठल्याही दुकानात तुम्हाला काळ्या रंगाची साडी दिसेल. तेव्हा तेजस म्हणतो, नाही पण नक्की सगळ्या दुकानात मिळते ना, कारण मला एक्सपिरियन्स नाही आहे ना म्हणून. तेव्हा त्या म्हणत असतात की नाही नाही, तुम्ही कुठल्याही दुकानात जा, तुम्हाला काळ्या रंगाची साडी नक्की मिळेल. तुम्ही बोला की मला काळ्या रंगाची साडी हवी आहे म्हणून. तेव्हा तेजस म्हणतो, बरं ठीक आहे. त्यानंतरला मानसी म्हणत असते, गीता वहिनी, मला दुसरं काही नको आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार मिळायला हवा. तुम्ही घराला खूप मिस करता मला माहिती आहे, तेव्हा तुम्ही घरी आलात तर बरं होईल. गीता म्हणत असते की जोपर्यंत सूरज माझी साथ देत नाही तोपर्यंत त्या घरामध्ये मला गायत्री वहिनी घेणार नाही. तेव्हा मानसी म्हणते, पण काय झालं होतं? गायत्री वहिनी तुमचा एवढा राग का करतात? खूपच जास्त राग करतात त्या. तेव्हा गीता म्हणते की त्याला खूप कारणं आहेत, पण मी आता कुठेही येणार नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, असं नका करू गीता वहिनी, हे बघा उद्या तुम्ही आलंच पाहिजे, उद्या संक्रांत आहे ना, तुम्ही नक्की या. तरी ते गायत्री आता पैसे कपाटामध्ये लपवून ठेवत असते. तिने ज्या ठिकाणी तेजसचे शर्ट असतात त्या ठिकाणी खालच्या बाजूला पैशांचे बंडल ठेवलेले असतात. त्यानंतरला इथे गायत्रीने खूप मोठा प्लॅन केलेला असतो तेजसला फसवण्यासाठीचा. ती म्हणते, मानसी आणि तेजस, उद्या तुमची लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे ना, या संक्रांतीवरती मी कसं विरजण टाकते ना ते बघाच तुम्ही. खूप मोठा धमाका होणार आहे उद्या.
तेव्हा इकडे गीता म्हणत असते, तू जास्त विचार करू नको माझा मानसी. हे बघ तू तुझ्याकडे लक्ष दे, तेजस भाऊजींकडे लक्ष दे, सासूबाईंकडे लक्ष दे आणि तू तुझा संसार जप. माझं झालं का आता? मला माझं टेन्शन नाही आहे. कारण माझ्याबरोबर जे चुकीचं घडायचं होतं ते सगळं घडून झालं आहे. आता मी कसलाही विचार करत नाही. आता आपलं आयुष्य जगायचं आणि शांत बसायचं. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, पण गीता वहिनी मला असं वाटते की तुम्ही घरी आलं पाहिजे. ते तुमचं घर आहे. हे बघा, जर सूरज भाऊजी तुमच्याबरोबर पहिल्यासारखे वागायला लागले, त्यांनी तुम्हाला मान दिला तर तुम्ही याल ना? तेव्हा इथे गीता म्हणत असते, पहिल्यासारखं काही नाही होणार. तेव्हा गीता म्हणते की हे बघ मानसी, मी तुला रिक्वेस्ट करते, या सगळ्यापासून तू लांब राहा आणि मेन गायत्रीपासून तू लांब राहा. ती तुझ्याबरोबर सुद्धा गोड गोड बोलेल आणि तुझा कधी गेम करेल ना सांगता येत नाही. ती तुला वाटते तेवढी चांगली तर मुळीच नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, मग तुम्ही याल ना उद्या? तेव्हा इथे गीता म्हणत असते, मी तुझ्यासाठी हळव्याचे दागिने करून देईन, पण मी नाही येणार. तेव्हा मानसी म्हणते की मी हळव्याचे दागिने तुमच्याकडून तेव्हाच घेईन जेव्हा तुम्ही उद्या संक्रांतीसाठी आपल्या घरी याल आणि तुम्ही यायचं म्हणजे यायचं, मी तुम्हाला सांगते. तर इकडे तेजस आता साडी वगैरे घेऊन आलेला असतो. तो म्हणत असतो, काय हे आईने मला काम सांगितलं आहे, साडी वगैरे आणायला सांगितली, कशाला सण साजरे करायचे. तसंही मी त्यांच्या योग्यतेचा नाहीच आहे आणि म्हणूनच मला त्यांच्यापासून दूर व्हायचं आहे. पण इथे आता हे सण तिवार परंपरा जपायला गेलं तर मग सगळी वाटच लागते. तेजस म्हणत असतो की परंपरा जपण्यासाठी ही काळ्या रंगाची साडी नेसणं गरजेचं आहे का? त्यानंतरला तिथे मानसी येते आणि म्हणते की काय झालं राष्ट्रहित, कसला विचार करताय? तेव्हा तेजस म्हणतो, तुम्ही ऐकलत का मी काय म्हणाल होते? तेव्हा मानसी म्हणते, हो ऐकलं ना, की आपण कशाला एवढा विचार करायचा, सगळेजण असेच वागतात, आपण जगाचा विचार नाही करायचा, असं तुम्ही काहीतरी म्हणत होतात ना. तेव्हा तेजस म्हणतो की हीच संधी आहे, सगळं काही बोलून टाकायचं आहे मला. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित काय झालं? हे बघा, तुम्ही आता असेच माझ्याकडे बघत राहणार आहात का? बरं हे घ्या, बडीशेप घ्या आणि सांगा बरं, एवढा कसला विचार करताय, कसलं टेन्शन आहे तुम्हाला? तेव्हा तेजस म्हणतो, टेन्शन नाही, कसलंच टेन्शन नाही आहे. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, काहीतरी तुम्हाला सांगायचं होतं. तेव्हा मानसी म्हणते, सांगा ना राष्ट्रहित, तुम्हाला जे काही बोलायचं आहे तुम्ही निश्चिंत बोलू शकता, मी तुम्हाला कधी काय बोलते का? तेव्हा तेजस म्हणतो, ते लकी चांप आणि तो आता तोच विषय काढणार असतो की मी तुमच्या योग्यतेचा नाही आहे, मी गरीब आहे, तुम्ही खूप काही चांगलं डिझर्व करता, म्हणजे रणजित, आणि जर तुमचं लग्न झालं तर खूपच जास्त छान गोष्टी घडतील असं तेजसला वाटत असतं. पण इथे मानसी मात्र तेजसबरोबर खुश असते, कारण तिचं तेजसवरतीच प्रेम असतं. त्यानंतरला इथे आभा येते आणि म्हणते, मला माहिती आहे ना वहिनी, दादाला काय सांगायचं आहे ते. तेव्हा तेजस म्हणतो, काय गं, तुला कसं कळलं, काय सांगायचं आहे तुला ते सांग बरं. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो, नाही असं काही नाही आहे आणि तुला काय माहिती आहे गं मी काय सांगत होतो त्यांना. तेव्हा आबा म्हणते, वहिनी अगं हे बघ, दादाने तुझ्यासाठी संक्रांतीसाठी साडी आणली, किती छान आहे ना, बघ बघ, तुला लग्नानंतर तुझी पहिली संक्रांत आहे ना, म्हणून दादाने खास तुझ्यासाठी साडी आणली, खूपच छान आहे. तेव्हा मानसी म्हणते, हो का, खरंच खूप छान आहे साडी. आणि मानसी ती साडी आता उघडून बघते, तिला खूप जास्त आवडते. ते म्हणते, राष्ट्रहित खरंच हो, खूप छान साडी आणली तुम्ही माझ्यासाठी, मला तर खूप आवडली आहे, वाव. आणि ती आता ती साडी बघत असते. तेव्हा आभा म्हणते, वहिनी अगं असं नाही बघायचं आहे, खोल ती साडी. आणि ती आता साडीची एक घडी खोलते आणि तिच्या खांद्यावरती ती साडी ठेवते आणि म्हणते, बघ वहिनी, आता आरशामध्ये बघ, किती सुंदर दिसतेस ना तू, कशी वाटली तुला ही साडी? तेव्हा मानसी म्हणते, खरंच तेजस, मला ही साडी खरंच खूप आवडली, तुम्ही मस्त साडी आणली माझ्यासाठी. तेव्हा इकडे आता मानसीला तेजसचं खूप कौतुक वाटत असतं, कारण त्याने तिच्यासाठी पहिल्यांदा साडी आणलेली असते, त्यामुळे इथे मानसीला खूप जास्त छान वाटतं. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की यांना तर माझ्याबरोबरच राहण्यातच आनंद वाटतो आहे, पण मी यांना किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की मी तुमच्यासाठी योग्य जोडीदार नाही आहे, तुमच्यासाठी रणजितच चांगले आहेत, जे तुमच्या आवडीनिवडीचा एवढा विचार करतात, तुम्हाला हवं नको ते सगळं ते बघत असतात. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, हे बघा लकी चाम, तुम्ही सारखं सारखं काम करत असता, अजून तुम्ही पूर्णपणे बऱ्या नाही झालात, कळते का तुम्हाला? तुमच्या डोक्याची जखम बरी झाली आहे, पण पाय पाय अजून पूर्णपणे बरा नाही झाला आहे. तेव्हा तुम्ही आता जे काही कराल ना, सावकाश करा. तेव्हा मानसी म्हणत असते की तेजस, हे बघा, आज माझी संक्रांत आहे आणि मला माझी कामं उरकून घ्यायची आहेत आणि छान तयार व्हायचं आहे पूजेसाठी, संध्याकाळी तुम्हीसुद्धा लवकर या. तेव्हा तेजस म्हणत असतो की आता संक्रांतीची पूजा आहे आणि संध्याकाळी मला लवकर काय यायचं आहे, पूजा तर तुमची आहे ना.
तेव्हा मानसी म्हणते, अहो पण लग्न आपल्या दोघांचं झालं आहे ना, मग तुम्ही जर लवकर घरी आलात तर कुठे बिघडलं. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की बरं ठीक आहे, मला जमतंय का ते मी बघेनच. त्यानंतरला आभा सगळीकडे सजावट करत असते. तेव्हा तेजस म्हणतो, आभा संक्रांत आहे म्हणून तू पतंग करतेस का? पतंग उडवणार आहेस तू? तेव्हा आभा म्हणते, दादा तू गप्प बस. आज संक्रांत आहे ना, म्हणून मी सजावट करते. त्यासाठी हे पतंग मी आणलेत. तेव्हा तू जास्त काही बोलू नकोस, गप्प बस. तेव्हा तेजस म्हणतो, हो का? आता हे पतंग कुठे लावणार आहेस तू? इथे खालीच लावशील, कारण आपली उंची आहे का वरती जाऊन लावायला? बरोबर की नाही? लाव लाव. जिथपर्यंत उंची जाईल ना तिथपर्यंत लावा. तेव्हा इथे आबा म्हणते, दादा तू गप्प बस, कारण तो सतत तिला उंचीवरून बोलत असतो. उंचीवरून तिला चिडवत असतो, कारण आबाची उंची खूपच जास्त कमी असते. त्यानंतरला सगळेजण आपापली कामं करत असतात आणि मानसी तर काय, मानसी तर खूपच जास्त स्पीडने कामं करत असते. तेव्हा तेजस तिच्याकडे बघत असतो. ती इथे आरतीची ताटं, त्यानंतरला जे जे काही खाण्यापिण्याचं असतं ते सगळं ती घाईघाईने बाहेर घेऊन येत असते. तेव्हा तेजस म्हणतो की स्टॅच्यू आताच्या आता इथे थांबा. मानसी म्हणते, राष्ट्र इथे काय करताय तुम्ही? मला स्टॅच्यू का केलात? अहो मला कामं करायची आहेत ना. तेव्हा तेजस म्हणतो, अहो लकी चाम, पण तुमचा पाय अजून पूर्णपणे बरा झालेला नाही आहे. त्याच्यावरती किती तुम्ही प्रेशर टाकताय? अहो एवढा धावत पळायला लागलात तर दुखेल ना तो. तेव्हा इथे मानसी म्हणते, अहो बघितलंत ना, ही सगळी तयारी मावशीने करून ठेवले. मग आता इथे आता पूजा करायची आहे, मग आता तीसुद्धा मदत मला करायला नको का? आतमध्ये जे काही तयार करून ठेवले ताटं ते मी बाहेर घेऊन येते. सुगड पूजन आहे ना आता, मग ते करायला नको? त्यानंतरला इथे सगळेजण तयार झालेले असतात, पण माणसे अजून तयार झालेली नसते. गायत्री म्हणत असते, काय मग तेजस, आज संक्रांत आहे, चाललास का? आज तुझ्या बायकोची लग्नानंतरची पहिली संक्रांत. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, तुला लवकर यायचं आहे घरी, कारण मानसी तुला वाण देणार आहे तिच्या हाताने. तेव्हा गायत्री म्हणते की अच्छा, म्हणजे आज आहे संक्रांती. आणि तेजस तू लवकर घरी आलास ना की संक्रांतीच्याच वेळी तुझी कशी वरात निघते ना, ते बघच तू. मला तर हे दृश्य बघण्यासाठी खूपच जास्त आनंद होणार आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे गायत्री म्हणत असते की हे काय सासूबाई, फक्त 4च सवाशिणी बोलवलात तुम्ही इथे आता औक्षण करायला, 5 तरी बोलवायच्या ना. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, आहेत 5व्या सवाशीणसुद्धा आहेत. तेव्हा मानसी आता औक्षणाचं ताट बाहेर घेऊन येते आणि ती म्हणत असते की गीता वहिनी. तेव्हा गीता तिची वाट बघतच बाहेर उभी राहिलेली असते. तिने हाक मारल्यानंतर गीता मागे वळून बघते आणि मानसीला एवढं छान दिसताना बघून तिला तर खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इथे गीता वहिनीला आता ती कुंकू वगैरे लावत असते, त्यांचं औक्षण करत असते आणि तेवढ्यातच तिथे गायत्री येते. गायत्री जेव्हा गीताला बघते तेव्हा तिला खूप जास्त राग येतो. ती म्हणत असते की थांब मानसी, आणि ती गीताला इथे हळद आणि कुंकू लावू देत नाही. तेव्हा गीताला तिचा खूपच जास्त राग आलेला असतो.